नमस्कार, सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. घरघंटी घेतली आहे त्यामुळे दाखवावीशी वाटली. घरघंटी लावताना ही केबल घ्यायची आणि केबल ठेवायला ही अशी जागा असते तिथे व्यवस्थित ठेवायची. झाकण बंद करायचं आणि ते केबल लावून घ्यायची. केबल लावून घेतली मी आणि मग वजन करून घेतलं. एक किलो गहू घेतले मी, मला तेवढे बसवतात. घरघंटीला ना अशा जाळ्या देतात. ही 1 नंबर जाळी, 5 म्हणजे 1.5, ही 2, ही 3, 4, 5, 6 अशा या जाळ्या असतात. जाळ्यांचा वापर नाही करत मी. 0 नंबरची जाळी वापरते आणि ती आता आपण दळण करताना लावली आहे. मी या जाळ्या या साध्याशा प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवते म्हणजे त्याच्यावर धूळ नाही बसत आणि मला जर वापरायचे असले तर त्या वापरायला मिळतील. ह्या जाळ्या कशा वापरायच्या याची माहिती इथे दिलेली आहे. तसं बघून आपण लावायचं. आपल्याला काही विचार करावा नाही लागत. ते सगळं इथे दिलेलं असतं. आपण फक्त इथे बघायचं आणि लावत जायचं. मला आता 2 महिने झाले मी इथे बघते आणि लावते. आता हे लावताना, जाळी लावताना काय करायचं, इथे थोडं इकडे ढकलायचं आणि इकडे ढकलायचं आणि हे उघडायचं. थोडंसं ढकलावं लागतं, जास्त नाही. आणि इथेही जाळी लावायची. आता हा इथून इथे ही जाळी बसते. या खाचामध्ये ही जाळी बसते. इथे असं व्यवस्थित पुढे करायची. इथून पीठ येणार खाली. असं असतं ना, जाळी लावून झाले की हे असं बंद करायचं, मग आवाज येतो. आणि हे थोडं आतमध्ये ढकलायचं की ते घट्ट झालं. आणि आपल्याला जो मोड हवा असेल तो ठेवायचा. मोड कुठचा ठेवायचा ते पण वर दिलेला आहे. हा गहूचा, हा बाजरीचा, असं इथे लिहून ठेवलेलं आहे खाली. आणि हे असं वर. आता मला गहू लावायचे आहेत मग मी हा असं खाली करते. हे भांडं तुम्ही अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आता हे लावताना काय करायचं, हे असं पकडायला दिलं आहे हँडल. मग हा हँडल आपल्याकडे ठेवायचा. इकडे हे बघा समोर असं आपल्याकडे ठेवायचं. हे वरचं पीठ ह्याच्यातून इथून पीठ आहे खाली, बरोबर. आणि हे वरून असं दिसतं हे बघा. आणि ह्याला हे 2 लॉक आहेत. हे लॉक आपल्याला तिथे लॉक लावायचे आहेत. हे बघा, हे असं मला ही जाळी आहे. हे असं कापड आहे, ह्याला हे व्हाईट कापड आहे. ह्याला साफ करताना हळू करावं लागतं. ह्याला व्हॅक्यूम क्लिनर पण देतात पण आम्ही नाही घेतला. हे असं हे आतून असं दिसतं. आता हा भाग आहे तो इथे घ्यायचा ह्याच्यासमोर आणि नंतर आपल्याला लावायचं. हे बरोबर इथे आलं. मग ह्याच्यामुळे काय होतं, आता हे लॉक केलं असं ह्या डब्याला. हे असं मग पीठ बाहेर नाही येत. हे असं लॉक झालं. हे घट्ट केलं. ही लाईन बघितली अशी, हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता बघा इथे पीठ नाही आहे, अजिबात पीठ नाही आहे. आणि इथे पण पीठ नाही. मी हे साफ करून घेतलेली, मला इथे व्हिडिओ बनवायचा होता म्हणून. इथे पण पीठ नाही. मी 2 महिने वापरली आहे. इथे पण पीठ नाही आहे, इथे पण नाही आहे आणि इथे तर नाहीच आहे. इथे पण नाही आहे. मग मी पण चेक करून घ्यायचं इथे मोड बरोबर केला आहे काय, इथे लॉक केलं आहे काय, आणि ही लाईनीत आहे काय. मग ह्याच्यामुळे काय होतं, हे आता हा डबा आपण घेतला, आतमध्ये सरकवायचा, हा असा जातो. ही जी गॅप आहे ना, हे जाणार. ह्या गॅपमध्ये हे जाणार. हे असं सरळ हे गॅपमध्ये जाते. गेलं हे असं सरकवायचं. हे लॉक झालं व्यवस्थित. हे बघा, आता ही लाईन, ही लाईन, ही लाईन. याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण
हा डबा थोडासा गरम होतो जेव्हा दळण होतं तेव्हा, मग हे आपल्याला काढायला हे असं सोपं पडतं. हे असं आपण काढू शकतो. म्हणून हा हँडल इथे घ्यायचा. पाणी बाटली घेऊन व्यवस्थित बघायचं लॉक झालं आहे का, आणि हे बंद करायचं. इथे बंद केलं आणि हे लॉक करायचं. हे लॉक केलं. ह्याला चाकं पण आहेत, म्हणजे आपल्याला हवं तिथे हे घेता येते, म्हणून मी चाकं बसवून घेतली आहेत. हा बोर्ड पण आम्ही नवीन करून घेतला, म्हणजे फक्त मशीनसाठी, आणि बाकीची पण आमची कामं होत आहेत. इथे दिलं आहे अर्थिंग व 15A प्लग असणे आवश्यक. आम्ही हा बोर्ड बसवून घेतला. आणि हे झालं की आपण काय करायचं, इथे बटन चालू करायचं. मग आवाज येतो. आवाज आल्यावर मग दळण घालून झालं की मग असा आवाज येतो आणि मग हे बंद करायचं. हे बंद झालं, ते बंद केलं, दळण घालणं चालू झालं. इथे लॉक करून घ्यायचं. दळण चालू केलं तेव्हा 11:10 झाले आणि 1 किलो दळण आहे, गहू आहे. दळण झालं आणि ह्याचा ना आवाज बदलतो. आता आवाज बघा वेगळा येतो, कारण दळण झालं आहे. म्हणजे काय होतं, इथे दिलं आहे की होपरमधील धान्य संपल्यावर चक्की ऑटो क्लीन मोडवर जाईल व 2 मिनिटे फ्री चालू राहील. त्यानंतर म्युझिक चालू झाल्यावरच मशीन बंद करा. असा आवाज बदलतो आणि ती क्लिनिंग चालू असतं. आवाज वेगळा पण येईल थोड्या वेळाने, असा आवाज येतो. आता हे बंद करायचं. मशीन मागून दाखवते. इथे अजिबात पीठ नाही आहे. मी 1 किलो हे दळण लावलेलं. हे बघा, अजिबात पीठ नाही आहे इथे. फरशीवर पण पीठ नसतं, बाहेर भिंतीवर पण कुठे नसतं. हे थोडंसं असं जरासं लागतं, जेवढं माझ्या हाताला आहे तेवढं. लॉक खोलायचं आणि पीठ बघा थोडंसंच झालं आहे. इथे जास्त पीठ नसतं आणि हे आता काढताना हे सोपं पडतं. इथे थोडंसं गरम झालं आहे आणि हे असं पकडलं की बाहेर ओढायचं. हे असं बाहेर ओढलं की हे अशी येते आणि हे पीठ आतमध्ये. हे पीठ नाही होत, हे एवढंच पीठ झालं आहे. 1 किलो दळण होतं, गहू होते आणि हे एवढं पीठ झालं आहे. इथे आता पीठच नाही आहे. इथे थोडंसं पीठ उडालं आहे आणि इथे पण असं जरा जरा पीठ असतं. इथे दिसत नाही आहे. इथे थोडंसं पीठ असं थोडंसं असतं, जास्त नसतं. आम्हाला तीच भीती होती की घरात पीठ होईल काय असं. आता हे असं खोलायचं इथून आणि इथून आपल्याकडे ओढायचं. हे असं, हे बघा 11:10ला आपण मशीन लावलेली, 11:20 झाले आहेत. डबा असा उचलायचा लॉक काढून झाल्यावर आणि मी ह्या असं ठेवते, म्हणजे हे पीठ हे खाली इथे सांडतं. असं हे असं सांडतं खाली, नाही तर ते फरशीवर जातं हे दळण. आणि खूप छान असते, एकदम बारीक असतं. हे गरम असतं. तर आपण हे ना गरम झालं, हे चटका लागला माझ्या हाताला. हे एवढ्यात नाही खोलायचं, हे थंड झाल्यावर खोलायचं. हे थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन. हे ब्रश, ह्या ब्रशने हे असं हळू साफ करायचं, म्हणजे जास्त दिवस टिकतं. मला वाटतं हे 2-3 वर्ष तरी टिकतं असं ते आम्हाला बोललेले. माझा पिठाचा डबा, ह्याच्यात मी दळण काढणार आणि हे असं पीठ. आता हे पीठ मी असं काढून घेते. ओतलं तरी चालतं, फक्त ते अंगावर उडतं ना, म्हणून मग यासाठी
ठेवून द्यायचं, परत लॉक करायचं आणि आतमध्ये ठेवून द्यायचा हा डबा. आणि हे माझं दळण तयार. 1 किलो पीठ आहे. हे 1 किलोचं दळण माझं तयार झालं. मी घरघंटी घेऊन 2 महिने झाले आहेत. आम्ही पहिल्यांदा दळण बाहेर द्यायचो आणि ते 15 ते 20 दिवस व्हायचं आणि आम्हाला ते नको होतं म्हणून आम्ही घरघंटी घेतली. आता मी 1 किलो दळण लावते म्हणजे मला ते 2 ते 3 दिवस होतं आणि आम्हाला तसंच होतं. 2 ते 3 दिवस होईल एवढंच दळण होतं. जास्त दिवस दळण असलेलं आम्हाला नको होतं आणि आम्हाला हे आवडतं. बिल पण कमी येतं आणि फ्रेश पण दळण मिळतं आणि घरातल्या घरात होऊन जातं. मी आतापर्यंत गहू, ज्वारी, धुतलेले तांदूळ पण लावले आहेत आणि असेच पण तांदूळ लावले आहेत. पीठ छान तयार होतं आणि चणा डाळ पण लावली आहे. बेसन बनवून घेतलेलं घरातल्या घरात छान असतं. घरघंटी वापरून झाली की मी लगेच कवर घालून घेते म्हणजे ती व्यवस्थित राहते. ते कवर थोडं हलक्या हाताने घालायचं. चांगलं असतं पण पातळ असतं. जेवढं आपण वस्तू सांभाळून वापरतो तेवढी ती जास्त दिवस टिकते. मी असं कवर घालते आणि ती आडवी करून ठेवते. उभी ठेवत नाही. उभी ठेवली की जागा जास्त लागते आणि आडवी ठेवली की ती भिंतीबरोबर राहते. भिंतीपासून थोडी लांब ठेवते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी कुठच्या घरघंटीची ॲड नाही करत आहे. माझ्याकडे आहे म्हणून दाखवते.